200 व्हिडिओ, 90पेक्षा जास्त औषधं आणि संगमनेरचा बंधूबाबा राजेंद्र गडगे अशोक खराच्याही पुढे 2 पावलं. तपासात हादरवणारी माहिती. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगावपाणे येथील बंधूबाबा राजेंद्र बापू गडगे प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगावपाण येथील बंधूबाबा राजेंद्र बापू गडगे प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 200हून अधिक व्हिडिओ जप्त केले आहेत. हे सर्व व्हिडिओ आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार असून त्यातून आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. याशिवाय दत्तधाम आश्रमातून 90हून अधिक संशयास्पद औषधांचा साठा जप्त करण्यात आलेला असून त्या औषधांचे नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गडगे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर संगमनेर अहिल्यानगर निवासा आणि राहता परिसरात तब्बल 13 मालमत्ता असल्याचा तपासात उघड झालेला आहे. या मालमत्तांची माहिती मिळवण्यासाठी सब रजिस्ट्रार कार्यालयाशी संपर्क साधण्यात आलेला आहे. तसेच गडगे याची 10 वेगवेगळ्या बँकांमधली खाती तपासाअंतर्गत असून आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे. गडगे हा कॅन्सरसारखे दुर्दैव आजार मंत्रशक्तीने बरे करण्याचा दावा करत असे. तसेच पुत्रप्राप्तीसारख्या अंधश्रद्धांना खतपाणी घालत महिलांची आणि कुटुंबाची फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाकडून त्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे. या प्रकरणी गडगेसह डॉक्टर मोहनपुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सुरेश शिंदे आणि मधुकर शिंदे या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापैकी गडगे आणि मधुकर शिंदे सध्या पोलीस कोठडीत असून उर्वरित 3 आरोपींचा शोध सुरू आहे. डॉक्टर मोहनपुरी हा औषध पुरवठ्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी फसवणूक झालेल्या नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केलेले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या उपचाराने बरे झाल्याच्या दाव्यांची चौकशी केली जाणार आहे. संबंधित व्यक्ती खरंच रुग्ण होते का किंवा त्यांचा गडगेशी काही संबंध होता का याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे संगमनेर परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या आडून चालणाऱ्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. पोलीस तपास करत आहेत. पुढील काळात आणखीन धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.